बातमी दिल्लीतून। दिल्लीच्या शाळांना पुन्हा बॉम्बची धमकी देण्यात आलेली आहे। 6 शाळांना धमकी देण्यात आलेली आहे। आताची सर्वात महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। दिल्लीच्या अनेक शाळांमध्ये शुक्रवारच्या सकाळी एक धमकीवजा फोन आला। कॉलची माहिती दिल्ली पोलीस आणि अग्निशमन दलाला देण्यात आली आहे आणि त्यानंतर लगेचच तपास सुरू करण्यात आलेला आहे। तपासात अद्यापही काही संशयास्पद आढळलेलं नाहीये। ज्या शाळांना बॉम्बची धमकी देण्यात आलेली आहे त्यात ईस्ट ऑफ कैलाश डीपीएस, सलमान स्कूल, त्याचबरोबर मॉडर्न स्कूल आणि केम्ब्रिज स्कूलचा समावेश आहे। याआधी 8 डिसेंबरला हा धमकीचा फोन आला होता, मेल आला होता आणि याआधी दिल्लीच्या 40हून अधिक शाळांना 8 डिसेंबरला रात्री 11:38 वाजण्याच्या सुमारास याच पद्धतीचा धमकीवजा ईमेल आला होता आणि याच दावा करण्यात आला होता की त्यांनी कॅम्पसमध्ये बॉम्ब लावलेले आहेत। मेलमध्ये म्हटलं होतं की बॉम्ब फुटले तर मोठं नुकसान होईल। मेल पाठवणारा स्फोट रोखण्यासाठी $30,000ची मागणी केलेली आहे। आताची सर्वात महत्त्वाची बातमी आपण पाहतोय आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी सायली पाटील। सायली, नेमकं प्रकरण काय? जी प्रज्ञा, दिल्लीच्या अनेक शाळांमध्ये शुक्रवारच्या सकाळी एक धमकीवजा फोन आला होता। कॉलची माहिती दिल्ली पोलीस आणि अग्निशमन दलाला देखील देण्यात आली होती, पण यानंतर हा मेल फेक असल्याचं देखील समोर आलं होतं। त्यानंतर आता पुन्हा एकदा 6 खासगी शाळांना बॉम्बने उडवण्याच्या धमक्या मिळाल्यात। त्यामध्ये मॉडर्न स्कूल, डीपीएस, केम्ब्रिज स्कूल आणि सलमान पब्लिक स्कूलचा आणखी 2 इतर शाळांचाही समावेश आहे। आणि आज पहाटेपासूनच अग्निशमन विभाग आणि पोलिसांच्या पथकांनी सर्व शाळांवर छापे टाकले आहेत आणि त्यानंतर शाळांमध्ये झडती देखील घेतली जाते। आज सकाळी 6:30च्या सुमारास श्रीनिवासपुरीच्या केम्ब्रिज स्कूल आणि अमर कॉलनी शाळेनं धमकीचा मेल पाहिल्यावर तात्काळ पोलिसांना माहिती दिली आणि त्यानंतर पोलीस हे मोठ्या प्रमाणात तैनात करण्यात आले आहेत। सगळ्या शाळांमध्ये पोलिसांची एकदम टाईट सिक्युरिटी लावण्यात आलेली आहे। जी 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 धन्यवाद सायली, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।